नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपल्या 10वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील स्थूल वाचन पाठ बालसाहित्यिका गिरिजा कीर हा अभ्यासणार आहोत. या पाठाच्या लेखिका आहेत डॉक्टर विजया वाड. सुरुवातीला आपण डॉक्टर विजया वाड यांचा परिचय करून घेऊयात. डॉक्टर विजया वाड या प्रसिद्ध लेखिका, बालसाहित्यिका आणि उत्तम अशा समीक्षक आहेत. 9 डिसेंबर 2005 पासून मराठी विश्वकोश मंडळाच्या त्या अध्यक्ष आहेत. 115 पेक्षा जास्त पुस्तके त्यांची प्रकाशित झाली आहेत. त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत. मराठी भाषा प्रकल्पामध्ये त्यांनी भाषा शुद्धी प्रकल्प, प्रमाण भाषा प्रकल्प, नाट्यीकरण प्रकल्प, वाचन वेग प्रकल्प, पाठ्यपुस्तकाबाहेरील कविता प्रकल्प इत्यादी विविध प्रकल्प राबवले आहेत. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. टिंकू टिंकलला महाराष्ट्र राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट बालकादंबरी पुरस्कार, त्याचबरोबर बंडू बॉक्सर ही जी बालकादंबरी आहे तिलाही महाराष्ट्र राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट बालकादंबरी पुरस्कार मिळालेला आहे. झिपरी या बालकादंबरीला अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाचा सर्वोत्कृष्ट बालकादंबरी पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर इतर अनेक सर्वोत्कृष्ट पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. आपल्या या पाठामध्ये गिरिजा कीर यांचं जे काही बालसाहित्य आहे, मग बालनाटिका आहेत, चरित्र आहेत, बालकथा संग्रह आहे, या त्यांच्या साहित्याचं मूल्यमापन किंवा समीक्षा डॉक्टर विजया वाड यांनी केलेली आहे. लेखन कोणाचं आहे? गिरिजा कीर यांचं. जे काही पुस्तकं आहेत वेगवेगळी त्यांची समीक्षा विजया वाड यांनी केलेली आहे. मग आता आपण या गिरिजा कीर या ज्या काही बालसाहित्यिका आहेत त्यांचाही परिचय करून घेऊया. गिरिजा कीर यांचा जन्म धारवाड येथे 5 फेब्रुवारी 1933ला झाला. मृत्यू 31 ऑक्टोबर 2019ला. या ज्येष्ठ अशा प्रसिद्ध लेखिका आहेत. त्याचबरोबर बालसाहित्यिका व कथाकथन शैलीत ख्याती प्राप्त केलेली आहे. 85 पेक्षा जास्त पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत. गिरिजाताईंचे लिखाण हे हृदयांकित आहे. हृदयांकित म्हणजे प्रत्येकाच्या हृदयाला भिडणारं असं आहे. गिरिजाताईंचे पुष्कळसे लिखाण हे अनुभवातूनच लिहिलेले आहे. स्वतः अनुभव घेतलेत त्यांनी, तशा प्रकारचे लिखाण केलेलं आहे. त्यांना विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. ह. ना. आपटे उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार, कमलाबाई टिळक पुरस्कार पुणे मराठी ग्रंथालयाचा, अभिरुची पुरस्कार, श्री अक्षरधन स्त्री साहित्यिका पुरस्कार मुंबई. गिरिजाताईंच्या लेखनाचे वाचन केले असता असे जाणवते की त्यांच्यातील लेखिका ही शृंगारिक तसेच गंभीर आणि अंतर्मुखी दिसते. लेखिका म्हणतात की काही नावं ही वलयांकित असतात. वलयांकित म्हणजे काय, तर त्या नावाभोवती वलय असतं. तर काही हृदयांकित असतात, काही वाचकांच्या हृदयाला भिडणारी अशी किंवा हृदयात स्थान निर्माण करणारी अशी असतात. गिरिजा कीर हे नाव मात्र वलयांकित असूनही हृदयांकित आहे. कारण त्यांच्या लेखन प्रवासाला माणुसकीची किनार आहे. दैनिके, मासिके, नियतकालिके, पुस्तके, आकाशवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व माध्यमातून सहजपणे संचार करणाऱ्या, उत्तम कथाकथनाने मने जिंकणाऱ्या या लेखिका आहेत. या पाठामध्ये गिरिजा कीर यांचे जे काही बालनाटिका आहेत, चरित्रे आहेत, कथासंग्रह, बालसाहित्य यांची डॉक्टर विजया वाड यांनी रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिली आहे. एखाद्या साहित्यकृतीकडे बघण्याचा आस्वादात्मक दृष्टिकोन विकसित होण्याच्या उद्देशाने हा पाठ आपल्या स्थूल वाचनामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. आता स्थूल वाचन पाठ तुम्हाला देण्यामागचा उद्देश काय आहे, तर बाहेरच्या जगाशी विद्यार्थ्यांचा संबंध जोडता आला पाहिजे. बाहेरच्या जगाशी त्यांची ओळख झाली पाहिजे. त्याचबरोबर या पाठामध्ये ज्या काही व्यक्तिरेखा असतील किंवा ज्या काही व्यक्ती भेटतात आपल्याला, त्या व्यक्ती आपल्याला
तशाच प्रकारचे स्वभाव असणारे व्यक्ती बाहेर वातावरणात किंवा समाजामध्ये पण दिसत असतात. ते आपल्याला शोधता आलं पाहिजे आणि आपले अनुभव आपल्याला लिहिता आले पाहिजेत. स्वमत व्यक्त करता आलं पाहिजे. आपल्याला अभिव्यक्त होता आलं पाहिजे. यासाठी असे स्थूल वाचनाचे पाठ पाठामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. आता या पाठ्यपुस्तकामधल्या या स्थूल वाचनामध्ये गिरिजाताईंची जी काही बालनाटिका आहेत किंवा बालकथा आहेत, त्याच्यामध्ये जी पात्रं आहेत ती आपण आपल्या आजूबाजूला शोधायची. हाच खरा उद्देश त्याच्यामध्ये पाठ्यपुस्तकाचा असतो. आता सुरुवातीला समीक्षा म्हणजे काय हे लेखिकेने सांगितलेलं आहे. आपल्याला एखादी गोष्ट आवडली किंवा आवडली नाही तर त्या आवडीनिवडीचे विश्लेषण आपल्याला करता यायला हवे. त्या गोष्टीच्या चांगल्या गुणांचे किंवा तिच्यातील दोषांचे विवेचन करता यायला हवे. एखादं पुस्तक तुम्हाला खूप आवडलं तर त्यातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या हे मांडणे म्हणजे रसास्वाद. एखादी गोष्ट आवडण्याचे वा न आवडण्याचे चिकित्सक अभ्यासपूर्ण विश्लेषण म्हणजे समीक्षा होय. कोणत्याही साहित्यकृतीची किंवा कलाकृतीची समीक्षा करण्याची पहिली पायरी म्हणजे त्या कलाकृतीचा किंवा साहित्यकृतीचा रसास्वाद घेणे. कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना काही मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजेत. ते मुद्दे आपल्याला दिलेले आहेत. 8 मुद्दे आहेत, ते आपण पाहणार आहोत. आता समीक्षा आपण दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा अनेक गोष्टींची समीक्षा करत असतो. एखादा पाठ समजा तुम्हाला कोणी शिकवला तर तो पाठ शिकवला तर तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर का आवडला त्याची कारणं तुम्हाला सांगता आली पाहिजेत. किंवा नाही आवडला तर का नाही आवडला ही कारणं आपण व्यवस्थितरित्या आपल्याला सांगता आली पाहिजेत. साधं उदाहरण, एखादा चित्रपट तुम्ही पाहता, हो की नाही, पाहून आल्यानंतर लगेच प्रतिक्रिया देता की हां, हा चित्रपट मला खूप आवडला बरं का. मग का आवडला तर त्याच्यामध्ये असं असं हे पात्र ह्या हिरो हिरोईनने काम केलेलं आहे, असा विषय मांडलेला आहे. तुम्ही कारणं सांगता म्हणजे एक प्रकारे काय, तुम्ही त्याची समीक्षा करता. बरोबर. दुसरं उदाहरण, समजा तुमच्या आईनं स्वयंपाक वगैरे केलेला आहे आणि एखादी भाजी तुम्हाला समजा खाल्ली आणि पहिल्या घासाला जर खूप आवडली तर तुम्ही अरे वा, आज भाजी छान झाली, खूप छान, नेहमीपेक्षा वेगळी, याची कारणं देता की का तुम्हाला ती भाजी आवडली वगैरे, हो की नाही. किंवा एखाद्या समारंभाला तुम्ही गेलात, उपस्थित राहिला, तर लग्न समारंभाला, मग घरी आल्यानंतर जेव्हा तुम्ही सांगता की हा खूप छान लग्न झालं बरं का, असं त्यामध्ये असं असं होतं, अशी म्हणजे अशी लाईटिंग केली होती, अशा प्रकारे रुखवत मांडला होता, ते सगळं सांगता तुम्ही. म्हणजे एक प्रकारे काय करता तुम्ही, समीक्षाच करता. अशीच समीक्षा आपल्याला पुस्तकाचीही करता आली पाहिजे, बरं की नाही. आणि म्हणून समीक्षा म्हणजे काय, तर एखादी गोष्ट आवडण्याचे वा न आवडण्याचे चिकित्सक अभ्यासपूर्ण विश्लेषण म्हणजे समीक्षा होय. आता ही समीक्षा करताना कोणते मुद्दे लक्षात घेणं आवश्यक आहे, तर पहिलं म्हणजे पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता. मग हे वाङ्मय प्रकार वेगवेगळे आहेत. कथा असतात, चरित्र आहेत, नाटक आहे, बालसाहित्य आहे, कादंबरी आहे, यापैकी ललित लेख आहेत, हो की नाही, कविता आहे, काव्यप्रकार. म्हणजे वाङ्मय प्रकार कोणता हे आपल्याला कलाकृतीचा आस्वाद घेताना सांगता आलं पाहिजे. जर तुम्ही एखादं पुस्तक वाचलं तर त्या कोणत्या वाङ्मय प्रकारात मोडतं हे. दुसरा मुद्दा, पुस्तकातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्या स्वभावातील भारावून टाकणारे विशेष. कोणकोणत्या व्यक्तिरेखा पुस्तकामध्ये आहेत आणि त्यांचा स्वभाव कसा आणि त्या स्वभावातलं कोणती गोष्ट तुम्हाला आवडली, काय विशेष होतं की त्या विशेष अशा स्वभावामुळे तुम्ही भारावून गेलात. अशा प्रकारे हा दुसरा मुद्दा आहे रसास्वाद करतानाचा. तिसरा मुद्दा, व्यक्तिरेखा सहजपणे फुलल्या की बारकावे कृत्रिमतेने टिपले आहेत. ही जी व्यक्तिरेखा फुलत फुलत जाते ती अगदी सहजपणे फुललेली आहे की त्यातले व्यक्तिरेखेतले बारकावे कृत्रिमपणे टिपलेले आहेत, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. चौथं, कथानक आकर्षक व उत्कंठावर्धक आहे का. कोणतेही पुस्तक वाचत असताना त्यातली जी काही कथा दिलेली आहे ती आपल्याला मनाला आकर्षित करणारी आहे का. किंवा उत्कंठावर्धक म्हणजे काय, तर पुढे काय घडणार आहे याची उत्सुकता आपल्याला लागते का ते पुस्तक वाचताना.
हा मुद्दासुद्धा रसास्वादामध्ये येत असतो. 5वा मुद्दा, काव्यसंग्रह असल्यास कवितांचे भावसौंदर्य, विचारसौंदर्य व अर्थसौंदर्य कशातून जाणवते? समजा एखादी कवितांचा संग्रहाचं पुस्तक ते तुम्ही वाचले आणि त्याचं तुम्हाला समीक्षा करायची, तर अशा त्यातल्या कवितांचं भावसौंदर्य काय आहे? कोणकोणत्या भावना त्या कवितेमध्ये व्यक्त झालेल्या आहेत? वेगवेगळ्या कवितांमध्ये वेगवेगळ्या भावना कशा प्रकारे व्यक्त झालेल्या आहेत? कवितेमधनं कोणते विचार सौंदर्य प्रकट होते किंवा कोणते विचार उलगडून दाखवले आहेत? कवितांचं अर्थसौंदर्य काय? कशातून जाणवतं? हे आपल्याला लिहिता आलं पाहिजे. 6वा मुद्दा आहे, लेखकाची भाषाशैली कशी आहे? कशी आहे भाषाशैली? साधी, सोपी, सरळ, चटकन समजणारी आहे, अलंकारिक आहे, हो की नाही? अशा प्रकारे ग्रामीण भागातली भाषा आहे, बोलीभाषा आहे, असे हे वेगवेगळ्या प्रकारची आपली ही भाषाशैली कशी आहे हे रसास्वादामध्ये सांगता येतं. 7वा मुद्दा आहे, पुस्तकाची सुरुवात व शेवट आकर्षक आहे का? पुस्तक वाचायला घेतल्यानंतर सुरुवातीची 4-5 पानं वाचल्यानंतर आपल्याला ती पुढे वाचावीशी वाटली पाहिजे. त्याला म्हणायचं आकर्षक सुरुवात, आणि शेवट पण असा छान आपल्या मनाला भिडणारा असा असला पाहिजे. तो आहे का? हे सांगता आलं पाहिजे. 8वा मुद्दा, पुस्तकातून मिळणारे चिरंतन मूल्य, संदेश, उपदेश तसेच कथानक व त्यातील आशय आणि कथानकाचा विषय या सर्वांचा मनावर एकत्रित परिणाम होतो का? पुस्तक वाचल्यानंतर त्यातनं कोणतं मूल्य आपल्याला रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे, कोणता संदेश दिलेला आहे, काय उपदेश केलेला आहे, त्यातलं कथानक, आशय, कथानकाचा विषय या सर्वांचा आपल्या मनावर परिणाम होतो का? हा विचार रसास्वाद करताना केला पाहिजे. हे 8 मुद्दे कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्ही कोणतंही पुस्तक वाचलं तर त्या पुस्तकाचं या 8 मुद्द्यांच्या सहाय्यानं काय करता आलं पाहिजे? आपल्याला रसास्वाद घेता आला पाहिजे. आलं लक्षात? या पाठामध्ये आपल्याला गिरिजा किर यांच्या कोणकोणत्या लिखाणाचा समीक्षा केलेली विजया वाड यांनी, तर बालनाटिका म्हणजे लहान मुलांसाठी लिहिलेली नाटकं, त्यानंतर चरित्रलेखन, अनेक थोरांची चरित्र त्यांनी लिहिली, त्यांचं पण इथे समीक्षण केलेलं आहे. त्यानंतर अनेक बालकथा आहेत आणि बालकादंबरी. या प्रकारे आपल्याला या 4 साहित्य प्रकारांचं समीक्षण विजया वाड यांनी उदाहरणासहित केलेलं आहे. बालनाटिका, चरित्र, बालकथा आणि बालकादंबरी या 4च साहित्य प्रकारांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. हे साहित्य सर्व कोणाचं आहे? गिरिजा किर यांचं आहे, पण त्याची समीक्षा कोणी केली आहे? तर डॉक्टर विजया वाड यांनी. चला आपण पाठ वाचूया आता. आज मी गिरिजा किर यांच्या बालसाहित्याबाबत लिहिणार आहे. विपुल साहित्य निर्मिती करूनही गिरिजाबाईंच्या लेखनात तोचपणाचा दोष अभावानेही आढळत नाही. हे त्यांचे सर्वात मोठे यश आहे. त्यांची नाटुकली आपण वाचलीत तर आपल्या असं लक्षात येईल की चमत्कार, अद्भुतरम्यता या साऱ्यांपेक्षा बाईंना दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न खूप महत्त्वाचे वाटतात, आणि तेही बालकांच्या विश्वातले. त्यांच्या काही बालनाटिकांकडे मी आपले लक्ष वेधू इच्छिते. इटुकली पिटुकली नाटुकली या संचात आमच्या आपल्या गप्पा-टप्पा, चला खेळू नाटक, साळुंकीची कहाणी, ए गेले गेले या बालनाटिका 9 ते 12 या वयोगटासाठी आहेत, तर नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार या नाटिका बालवर्गासाठी आहेत. मला बालवर्गासाठी असलेल्या बालनाटिकांचे विशेष महत्त्व वाटते, कारण हा प्रांत पूर्णतया दुर्लक्षित असा आहे. पुण्याच्या रजनी परांजपे या वयोगटासाठी साधी सोपी जोडाक्षरविरहित पुस्तके प्रकल्प म्हणून तयार करून घेतात. त्यांच्या या स्तुत्य प्रयत्नाला गिरिजाबाईंची ही बालनाटके साथच देतात. गिरिजा किर यांनी भरपूर साहित्य लिहिलंय, बालसाहित्य, पण
वैशिष्ट्य काय आहे तर तोचपणा नाही आहे त्याच्यामध्ये. म्हणजे तशाच प्रकारच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या नाही आहेत, वेगवेगळेपणा आहे त्याच्यामध्ये. हे सर्वात मोठं यश आहे त्यांच्या कथालेखनाचं. त्याचबरोबर त्यांनी चमत्कार, अद्भुतरम्यता यापेक्षाही दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न, बालकांच्या विश्वातले, लहान मुलांचं विश्व कसं असतं, त्यांना कोणते प्रश्न जिव्हाळ्याचे वाटतात, हे त्यांनी त्याच्यामध्ये वर्णन केलेलं. त्या प्रश्नांकडे त्यांनी लक्ष वेधलेलं आहे. जी काही उदाहरणं दिलेली आहेत त्याच्यामध्ये काही बालनाटिका त्यांच्या 9 ते 12 वयोगटासाठी आहेत, तर काही एकदम बालवर्गासाठी आहेत, म्हणजे 9 वर्षाच्या लहान मुलांसाठी. मग लेखिका काय म्हणतात विजया वाड, की त्यांना बालवर्गासाठी असलेल्या नाटिकांचं विशेष महत्त्व वाटतं, कारण 9 वर्षापेक्षा लहान मुलांसाठी नाटिका लिहिणं हे फार थोड्या लोकांनी असं काम केलेलं आहे. दुर्लक्षित असा हा प्रांत आहे. कारण 9 वर्षापेक्षा लहान मुलांसाठी कोणी एवढं बालसाहित्य लिहिलेलंच नाही आहे. फक्त पुण्याच्या रजनी परांजपे आहेत. त्यांनी या 9 वर्षापेक्षा लहान वयोगटासाठी साधी सोपी अशी जोडाक्षरविरहित पुस्तके प्रकल्प म्हणून त्या तयार करून घेतात. त्यांचा जो काही हा उपक्रम आहे, त्या अशा स्तुत्य अशा प्रयत्नांना गिरिजाबाईंची ही जी काही नाटकं आहेत बालवर्गासाठी, जी ती साथ देतात, मदत करतात. पुढे लेखिका म्हणतात पहा, मला विशेष आवडलेल्या एका बालनाटिकेचा उल्लेख करते. नाव आहे एक अर्ज आहे बाप्पा. सुजाता आणि सदानंद यांच्या घरात घडणारी ही गोष्ट आहे. घरातली मोठी माणसं बाहेर गेली आहेत आणि अशा वेळी छोटी मुलं महत्त्वाचा विचारविनिमय करत आहेत. मुलांसाठी कोणता प्रश्न इतका निकडीचा असतो, तर आई, बाबा, शेजारी या मोठ्यांचं बॉसिंग त्यांना सहन होत नाही. पण हे सांगणार कुणाला? मग सर्वांना वाटतं की आपल्या तक्रारीचा पाढाच वाचू अर्जात आणि हा अर्ज चक्क बाप्पापुढे ठेवूया. देव नक्की प्रसन्न होईल आणि मग सुरू होते एक सामुदायिक अर्जलेखन. इथे लेखिकेने काय छान तक्रारी मांडल्यात पहा. आईची शिफॉनची साडी नेसायला मिळाली पाहिजे, बर्फ का गोला खाण्याची आजादी पाहिजे, भेळ खायला मिळायलाच हवी. मधू, भाऊ, विनया ही मित्रमंडळीच कशी बाप्पाचं रूप घेऊन येतात आणि एकमेकांशी कशी भांडू लागतात, त्या प्रसंगात गंमत आली आहे. या नाटिकेला मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचे कौशल्य लाभले आहे. छोटे मोठे सारेच या नाटिकेच्या प्रयोगात रंगून जातील. नाटकाला जे दृश्य परिणाम असायला हवेत ते गिरिजाबाईंच्या नाटकात प्रभावीपणे दिसतात. मोजक्या पात्रातून जिवंत दृश्य साकार करणे आणि बालप्रेक्षकांची मने जिंकणे ही अवघड बाब आहे, पण गिरिजाबाई ती लीलया पेलतात. लीलया म्हणजे सहजपणे त्या पेलतात. पहा, डॉक्टर विजया वाड यांनी या गिरिजा अक्किर यांच्या बालनाटिका वाचल्यात. त्यातली एक विशेष उल्लेखनीय नाटिका म्हणजे एक अर्ज आहे बाप्पा. सुजाता आणि सदानंद यांच्या घरात घडणारी ही गोष्ट आहे. घरातली मोठी माणसं बाहेर गेलेली आहेत आणि मग यावेळी छोटी मुलं विचारविनिमय करतात. ते काहीतरी त्यांना कोणता प्रश्न महत्त्वाचा वाटतोय, तर या लहान मुलांना आई, बाबा, शेजारी, मोठे ताई, दादा यांचं मोठ्यांचं बॉसिंग नको असतं, दादागिरी नको असते. कारण सतत आई, बाबा, मोठी माणसं हे करा, ते करा, हे करू नका, ते करू नका असं सांगत असतात आणि लहान मुलांना ते आवडत नसतं. पण हे सांगायचं कोणाला? मोठ्या माणसांना तर सांगता येत नाही. मग हे सर्वजण काय ठरवतात की आपल्या तक्रारी ज्या आहेत मोठ्या माणसांविषयीच्या किंवा आपल्या काय मागण्या आहेत, ह्या सगळ्या आपण बाप्पापुढे ठेवूया. देव नक्की प्रसन्न होईल असं त्यांना वाटतं आणि मग सगळेजण सामुदायिक अर्ज लिहायला सुरुवात करतात. हे सगळं नाटकामध्ये आहे बरं का. इथे लेखिकेनं काय तक्रारी मांडल्यात पहा. लहान मुलांनी काय काय तक्रारी मांडल्यात देवापुढे. तर एका मुलीनं मांडले की आईची शिफॉनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे. शिफॉन हे सूत आहे साडीचं एक प्रकारचं, अतिशय मऊ तलम अशी ही साडी असते. अशी साडी मुलींना आवडते, मऊ मऊ सुताची असली की थंड अशी. म्हणून
एक मुलगी काय तक्रार मांडली की काय मागणी आहे तिची देवाकडे की आईची शिफॉनची साडी देवबाप्पा मला नेसायला मिळाली पाहिजे. आणखीन दुसरी काय मागणी, बर्फ का गोला खाण्याची आझादी पाहिजे. बर्फाचा गोळा येतो की नाही उन्हाळ्यामध्ये रंगीबेरंगी असा, मग मोठी माणसं काही लहान मुलांना खाऊन देत नाही, सर्दी होईल खोकला होईल म्हणून. पण तो बर्फाचा गोळा खाण्याची आझादी स्वातंत्र्य आम्हाला पाहिजे अशी मागणी ते या नाटिकेमध्ये करतात बाप्पाकडे. नंतर भेळ खायला मिळायलाच हवी अशीही लहान मुलं काही मागण्या करतात ते बाप्पाकडे. आणि मधू, भाऊ, विनया ही जी काही मित्रमंडळी ती देवबाप्पाचं रूप घेऊन येतात तिथे नाटकामध्ये. आणि येत असताना मग ती एकमेकांचीच कशी भांडू लागतात, हा गमतीदार प्रसंग या नाटिकेमध्ये आहे. मग या नाटिकेत कोणतं कौशल्य आहे तर मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचं कौशल्य आहे. म्हणजे मुलांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे, काय नसतं, लहान मुलांच्या मनामध्ये काय चाललेलं असतं हे सगळं या नाटिकेतनं आपल्याला पाहायला मिळतं. जणू काय त्यांच्या मनातले सुप्त विचार ती मुलं आपल्या या नाटिकेमध्ये प्रकट करून दाखवत असतात. छोटे मोठे सगळेच या नाटिकेच्या प्रयोगात रंगून जातील. म्हणजे जर नाटक आपण हे सादरीकरण केलं तर लहान मुलं, मोठी माणसं सगळ्यांनाच हे नाटक आवडेल. नाटकाला जे दृश्य परिणाम असायला हवेत ते गिरिजाबाईंच्या नाटकात प्रभावीपणे दिसतात. दृश्य परिणाम म्हणजे काय तर ते नाटक पाहिल्यानंतर लहान मोठ्या मनांच्या मनावर काय परिणाम होतो. मोजक्याच पात्रातून जिवंत दृश्य साकार करणं आणि बालप्रेक्षकांची मनं जिंकणं हे काम खूप अवघड आहे. मोठ्या माणसांसाठी नाटक लिहिणं हे सोपं आहे, पण लहान मुलांसाठी नाटक लिहिणं, त्यांची मनं जिंकून घेणं, लहान मुलं जे काही प्रेक्षक म्हणून पाहायला येणार आहेत हे नाटक, त्यांची मनं जिंकून घेणं, त्यांना ही नाटकं आवडली पाहिजेत, हे खूप अवघड काम आहे. परंतु हे अवघड काम गिरिजा कीर यांनी अतिशय सहजरित्या पेललेलं आहे असे लेखिका इथे म्हणतात. तर गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांची विजया वाड यांनी कशा प्रकारे समीक्षा केलेली आहे, तर त्यांच्या बालनाटिकांची काय वैशिष्ट्ये आहेत थोडक्यात आपण पाहूयात. लेखनामध्ये तोचतोपणा नसणे, प्रत्येक वेळी नवीन विषय व त्याला सजवायला नवीन कल्पना, हे वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य, बालविश्वातील दैनंदिन जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर लेखन गिरिजाबाईंनी केलेलं आहे. तिसरं, बालविश्वातील चमत्कार, अद्भुत रम्यता यांना महत्त्व नाही, तर त्यांना जास्त महत्त्व दिलेलं नाही आहे त्यांनी की चमत्कार, अद्भुत रम्यता, त्याऐवजी मुलांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न त्यांनी टाकलेले आहेत. वयोगटानुसार बालनाटिकांचे लेखन, म्हणजे 9 ते 12 वयोगटासाठी नाटिका वेगळ्या, बालवर्ग जो आहे 9 वर्षापेक्षा खाली त्यांच्यासाठी वेगळ्या नाटिका. जोडाक्षर विरहित शब्दात नाटिकांचे लेखन, 9 वर्षापेक्षा लहान मुलांसाठी ज्या नाटिका लिहिल्या त्यात एकही जोडाक्षर नाही आहे अशा नाटिकांचं लेखन यांनी केलेलं आहे. बालकांच्या दैनंदिन जीवनात त्यांना जाणवणाऱ्या समस्यांच्या माध्यमातून त्यांच्या मनाच्या खिडक्या उघडणे हे एक वैशिष्ट्य. पुढचं, दृश्य परिणाम भाषेच्या माध्यमातून साकार करणे. पुढचं, मोजक्या पात्रातून जिवंत दृश्य साकार करणे. आणि पुढचं वैशिष्ट्य, सरळ सोप्या भाषेतून बालप्रेक्षकांची लीलया मने जिंकणे. लीलया म्हणजे सहजपणे. अशा प्रकारे या गिरिजाताईंच्या बालनाटकांची लेखन वैशिष्ट्य ही कोणी शोधलेली आहेत? विजया वाड यांनी शोधलेली आहेत. म्हणजे त्यांचे बालनाटिकांची एक प्रकारे यांनी समीक्षाच केलेली आहे. पुढे पाहूयात, पुढचं पॅरेग्राफ पहा. आता आपण गिरिजाबाईंच्या बालांसाठी असलेल्या अन्य साहित्यकृतींकडे वळूया. लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार घडावेत म्हणून बाईंनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, तपस्विनी अनुताई वाघ, शिक्षणव्रती ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले अशी सुंदर सुंदर चरित्रे लिहिली आहेत. त्यांच्यातली सामाजिक बांधिलकीची भावना जणू मुलांच्या हृदयाला साथ घालते. त्या म्हणतात, थोरांनी केलेलं कार्य पुढे नेणं हेच त्यांचं खरं स्मारक. प्रत्येक चरित्रात त्यांनी एक एक महत्त्वाचा विचार मांडला आहे. उदाहरणार्थ, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरित्रात गिरिजा कीर लिहितात, प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला आपल्याला लिहिती बोलती करणाऱ्या या पित्याचं ऋण कधीही विसरता येणार नाही.
ताराबाई मोडक या शिक्षणव्रती स्त्रीबद्दल लिहिताना त्या म्हणतात, माणसं ओळखून त्यांचा योग्य कामाला उपयोग करणं ही ताराबाईंची खासियत आहे. खरं आहे, मोठी माणसेच हिऱ्याची पारख करू शकतात. ताराबाई मोडक यांचा वसा पुढे चालवणाऱ्या अनुताई वाघ यांचे चरित्र सादर करताना गिरिजाबाई म्हणतात, ज्या भागात काम करायचं त्या भागातील मुलं शिकती आणि शिक्षणासाठी येती करणं, त्या परिसरातल्या जीवनावश्यक अडचणी लक्षात घेणं, कार्यानुभव शिकवताना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं, त्यांना समजेल अशी भाषा वापरणं, श्रद्धेनं शिकवणं, त्यात प्रेम ओतणं या गोष्टी अनुताईंनी आचरणात आणल्या. जन्मभर ते कार्य पुढे नेण्यासाठी सळसळत्या रक्ताची तरुण मुलं पुढे येवोत हेच अनुताईंचे खरे स्मारक ठरेल. संत गाडगेबाबा यांच्या चरित्रातील हा संदेश बघा. मुलांनो, संतपद प्राप्त व्हायला चमत्कार करावे लागत नाहीत, विभूती लावून ध्यानस्थ बसावे लागत नाही, पहाडात निघून जावे लागत नाही. लोकांत राहून लोकजागृती कशी करावी हे संत गाडगेबाबांनी दाखवून दिलं, म्हणून ते महान संत होत. दुःखाच्या अग्नीत होरपळूनही शुद्ध सोन्यासारख्या लखलखणाऱ्या माता अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रात त्या लिहितात, प्रजेला पुत्रवत मानून अपार सुख देणाऱ्या, दानधर्म करणाऱ्या अहिल्याबाई सदैव इतरांसाठी जगल्या एखाद्या अचल दीपस्तंभासारख्या. त्यांचं जीवन गंगाजळासारखं निर्मळ होतं. अशा प्रकारे प्रत्येक चरित्रातून गिरिजाबाईंनी मुलांना एक प्रत्ययकारी संदेश दिला आहे. मुलांना पचेल, रुचेल अशी सोपी पण हृदयाला हात घालणारी भाषा वापरून त्यांनी चरित्रलेखनाला एक नवा आयाम दिला आहे. अनेक थोरांची चरित्रसुद्धा या गिरिजा कीर यांनी लिहिली. त्याच्यामध्ये महात्मा फुले आहेत, अहिल्याबाई होळकर, अनुताई वाघ, ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा, महात्मा फुले अशी सुंदर चरित्र लिहिली. आणि ही लिहित असताना या थोर व्यक्तींमध्ये त्यांच्यामध्ये जी काही सामाजिक बांधिलकीची भावना होती तीच जणू काय मुलांच्या हृदयाला साथ घालते. या गिरिजा कीर काय म्हणतात की थोरांनी केलेलं कार्य पुढे नेणं हेच त्यांचं खरं स्मारक. कोणत्याही थोर व्यक्तींचं स्मारक म्हणजे त्यांचा केवळ पुतळा बांधणं अशा स्वरूपात त्यांचं स्मारक हे योग्य नाही, तर त्यांनी जे काही काम केलं ते आपण आपल्या परीनं पुढे चालू ठेवायचं हेच खरं त्यांचं स्मारक आहे. प्रत्येक व्यक्तीच्या चरित्रात त्यांनी एक एक महत्त्वाचा असा विचार मांडला आहे. महात्मा फुलेंचं चरित्र लिहिलं, त्यात काय विचार मांडला त्यांनी की प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला आपल्याला लिहिती बोलती करणाऱ्या त्या पित्याचं ऋण कधीही विसरता येणार नाही. स्त्रिया शिकल्या ह्या केवळ महात्मा फुले यांच्यामुळे, हो की नाही. प्रत्येक सुशिक्षित स्त्री आहे तिला लिहिती बोलती कोणी केलेलं आहे तर महात्मा फुले यांनी. त्यांचं ऋण, त्यांचं उपकार हे आपण कधीही विसरता कामा नये, हे प्रत्येक सुशिक्षित स्त्रीनं लक्षात ठेवलं पाहिजे असा विचार महात्मा फुले यांच्या चरित्रामध्ये या गिरिजा कीर आपल्याला देतात. नंतर ताराबाई मोडक या शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या आदिवासी भागात आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या या ताराबाई मोडक, त्यांच्याविषयी लिहिताना गिरिजा कीर काय म्हणतात की माणसं ओळखून त्यांचा योग्य कामाला उपयोग करणं ही ताराबाईंची खासियत म्हणजे विशेषता, वैशिष्ट्य. खरं आहे, मोठी माणसेच हिऱ्यांची पारख करू शकतात. ताराबाई मोडक यांनी आदिवासी मुलांसाठी काम केलेलं आहे. त्यांनी आपलं काम पुढे ताराबाईंनंतर त्यांचं काम हे शिक्षणाचं काम पुढे चालू ठेवलं ते अनुताई वाघ यांनी. आपण 9वीला पाठ शिकलो, एक होती समई, हो की नाही, अनुताई वाघ यांचा पाठ. मग या ताराबाई मोडक यांनीच अशी इच्छा व्यक्त केली की आपल्यानंतर आपलं कार्य कोण चालू ठेवल, तर त्यांना माणसांची पारख होती. त्यांच्या समोर नाव आलं ते अनुताई वाघ यांचं, हो की नाही. मग अनुताई वाघ यांनी सुद्धा अशा आदिवासी मुलांसाठीच काम केलेलं आहे. मग ज्या भागात त्यांना या अनुताई वाघ यांचं चरित्रही गिरिजा कीर यांनी लिहिलं. मग त्यांच्यात ते काय म्हणतात
की ज्या भागात आपल्याला काम करायचं आहे त्या भागातली मुलं शिकती केली पाहिजे, शिक्षणासाठी ती आली पाहिजेत. त्यासाठी त्यांच्या परिसरातील जीवनावश्यक अडचणी काय आहेत त्या लक्षात घेतल्या पाहिजेत. कार्यानुभव विषय शिकवताना त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. कार्यानुभवात असं काही शिकवायचं की त्यातून ते काहीतरी उद्योग व्यवसाय करून त्यातनं त्यांना रोजगार मिळेल. त्या आदिवासी भागात त्या काम करत होत्या, मग त्यांना प्रमाण भाषा कळणार आहे का? नाही. तर त्यांना समजेल अशी भाषा आपण वापरली पाहिजे. त्यांना श्रद्धेनं शिकवलं पाहिजे, अगदी तळमळीनं शिकलं पाहिजे. आणि शिकवत असताना आपण हे काम मनापासून करतोय, त्यात प्रेम ओतणं, या सगळ्या गोष्टी अनुताई वाघ यांनी आचरणात आणल्या. आणि हेच त्यांचं जे कार्य आहे, जन्मभर ते कार्य पुढे नेण्यासाठी सळसळत्या रक्ताची तरुण मुलं पुढं येवोत. अनुताई वाघ यांचं काम पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांच्याच प्रकारे आदिवासींसाठी काम करणारी मुलं पुढं आली पाहिजेत. हेच अनुताईंचं खरं स्मारक ठरेल, आठवण ठरेल त्यांची खरी, हो की नाही? त्यांचं कुठंतरी पुतळा बांधून त्याची पूजा करून हे काय थोरांचं स्मारक नाही, तर थोरांनी केलेलं कार्य पुढे चालू ठेवणारी पिढी निर्माण झाली पाहिजे. हे खरं त्या थोर व्यक्तींचं स्मारक असतं. संत गाडगेबाबांच्या चरित्रात किती छान संदेश दिलाय गिरिजागिरी यांनी. त्या काय म्हणतात? संतपद प्राप्त व्हायला चमत्कार करावे लागत नाही, काही जादूटोना वगैरे करावा लागत नाही संत म्हणून घ्यायला, किंवा विभूती लावून ध्यानस्थ बसावं लागत नाही. विभूती म्हणजे काय? पांढऱ्या रंगाची राख असते की नाही, कपाळाला हातापायाला वगैरे लावून बसतात, असे ध्यानस्थ बसतात, असे आहे की नाही, समाधी लावून बसतात. तर ते काही करावं लागत नाही संत बनण्यासाठी. म्हणजे कुठलाही चमत्कार करून दाखवायची गरज नाही, किंवा अंगाला राख फासून ध्यानस्थ असं बसावं लागत नाही, पहाडात निघून जावं लागत नाही, डोंगरात तपश्चर्या करायलाही जावं लागत नाही. तर संत कसं होता येतं आपल्याला? तर लोकात राहून लोकजागृती करावी, हे संत गाडगेबाबांनी दाखवून दिलं. म्हणून ते खरे संत, महान संत लोकांमध्येच राहिले. संत गाडगेबाबा हे कुठे पहाडात निघून गेले नाही, कुठलेही जादूटोना चमत्कार त्यांनी करून दाखवला नाही, तर लोकांमध्येच राहिले. आणि त्यांनी लोकांच्या मधल्या अंधश्रद्धा, रूढी, परंपरा त्या कशा घातक आहेत हे लोकांना पटवून दिलं. आणि लोकांमध्येच राहून लोकांचे विचार कसे बदलायचे, त्यांच्यामध्ये जागृती कशी घडून आणायची, हेच संत गाडगेबाबांनी दाखवून दिलं. आणि म्हणून ते महान संत होते. त्यानंतर अहिल्याबाई होळकर. आपल्या जीवनामध्ये त्यांनी अतिशय दुःख सहन केलं, तरीसुद्धा दुःखाच्या अग्नीत होरपळूनही शुद्ध सोन्यासारख्या लखाकणाऱ्या माता अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रात त्या गिरिजाताई लिहितात. अहिल्यादेवी होळकर यांनी प्रजेला पुत्रवत मानून अपार सुख देणाऱ्या, दानधर्म करणाऱ्या अहिल्यादेवी सदैव इतरांसाठी जगल्या, एखाद्या अचल दीपस्तंभासारख्या. त्यांचं जीवन गंगाजळासारखं निर्मळ होतं. आता त्यांची जी काही प्रजा होती, भारतातीलच एक पूर्वी संस्थान पद्धत होते की नाही, तर त्या ज्या संस्थानामध्ये होत्या त्या संस्थानाच्या सर्व प्रजेला त्यांनी आपल्या मुलाप्रमाणे, पुत्रवत म्हणजे काय? मुलाप्रमाणे, प्रजा म्हणजेच आपली मुलं आहेत असं मानून सुखी केलं प्रजेला. आणि दानधर्म करत राहिल्या, सदैव इतरांसाठी जगल्या. कशा? अचल अशा दीपस्तंभासारख्या. अचल म्हणजे न हालणारा. दीपस्तंभ म्हणजे काय? तर अथांग सागरात दिशादर्शन करण्याकरता उंच मनोऱ्यावर जो दिव्यांचा खांब उभारलेला असतो त्याला दीपस्तंभ असं म्हणतात. मग ह्या अहिल्यादेवी होळकर सुद्धा अशा दीपस्तंभासारख्या होत्या, सर्वांना दिशादर्शक अशा होत्या. आणि त्यांचं जीवन हे अतिशय निर्मळ, गंगाजळासारखं निर्मळ होतं. म्हणजे गंगेचं पाणी खूप पवित्र निर्मळ असतं असं आपण म्हणतो, तसं यांचं जीवन होतं. कुठल्याही प्रकारचा कलंक त्यांनी आपल्या जीवनाला लागू दिला नाही. अशा प्रकारे प्रत्येक चरित्रातून गिरिजाबाईंनी मुलांना संदेश दिलेला आहे. लहान मुलांना पचेल, रुचेल अशी सोपी आणि त्या मुलांच्या हृदयाला हात घालणारी भाषा वापरलेली आहे. आणि त्यांनी अशा प्रकारे चरित्रलेखनाला एक नवा आयाम दिलेला आहे, नवे पैलू प्राप्त करून दिलेला आहे. आता गिरिजागिरी यांच्या चरित्रलेखनाची वैशिष्ट्ये पहा कशी टिपलीत विजया वाड यांनी. एक पहिलं वैशिष्ट्य, बालमनावर उत्तम संस्कार करून चरित्रलेखनाला वेगळा आयाम. दुसरं, थोरांच्या सामाजिक बांधिलकीने मुलांच्या हृदयाला साद घालणे. 3,
थोरांचं स्मारक म्हणजे त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेणं होय, म्हणजेच त्यांचं कार्य पुढे चालू ठेवणं. 4. थोर पुरुष, शिक्षणव्रती, समाजसेवक, राष्ट्रीय संत यांच्या चरित्रांवर त्यांनी चरित्रलेखन केले. महात्मा फुले, ताराबाई मोडक, अनुताई वाघ, संत गाडगेबाबा, अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रांमधून प्रत्ययकारी संदेश. तो संदेश देताना मुलांना पचेल रुचेल अशी सोपी पण हृदयाला हात घालणारी भाषा वापरलेली आहे. अशा प्रकारे त्यांच्या चरित्रलेखनाची समीक्षा विजया वाड यांनी केलेली आहे. आता पुढचा प्रकार आहे गिरिजाताईंचा, तो म्हणजे गिरिजाबाईंनी बालांसाठी विपुल कथाही लिहिल्या. बालकथा. तू सावित्री हो या पुस्तकात एकूण 8 कथा आहेत. त्यातील गोष्ट एका माणसाची ही कथा नितांत सुंदर उतरली आहे. मधू या गरीब मुलाची आई आजारी पडते. तिच्या पोटात गाठी झाल्याचे डॉक्टर सांगतात आणि ऑपरेशनने तिला बरे वाटेल असा निर्वाळाही देतात. मधू अत्यंत निरुपायानं एकाचे पाकीट मारतो, कारण त्याच्याजवळ पैसे नसतात. मधू नोटा मोजतो, तब्बल 2000, पण सोबत चिठ्ठी असते. प्रिय आनंदा, सोबत 2000 रुपये पाठवतोय. आईचं औषध पाणी नीट कर. मी येत नाही. तेवढेच पैसे वाचतील. आईच्या उपयोगी पडतील. खाली पत्ता. या पत्राने मधूचे डोळे उघडतात. तो पत्ता शोधत त्या माणसाकडे जातो. त्या माणसाने आपल्या आईच्या आजारपणासाठी ते पैसे ठेवलेले असतात. मधू आपल्या वाईट कृत्याची कबुली देतो, पण तो मनुष्य ते पैसे मधूला परत करतो. आजच आई गेल्याची तार आली. आता मी या पैशांचं काय करू? तुला हे पैसे कामी येतील. तुझी आई बरी झाली तर माझीच आई बरी झाली असा आनंद मिळेल मला. मोठ्या मनाचे हे दर्शन विस्मयचकित करणारे आहे. फुलं फुलवणारा म्हातारा या पुस्तकातील याच नावाची पहिलीच कथा मोठी सुरेख आहे. या कथेत खूप चमत्कार असले तरी मूळची ही जपानी कथा खिळवून ठेवते. सुंदर स्वैर अनुवादाचे उत्तम उदाहरण म्हणून तिचा उल्लेख करता येईल. पाहता बालकथेंमध्ये तू सावित्री हो या पुस्तकात 8 कथा आहेत. त्यातली गोष्ट एका माणसाची कथा अतिशय सुंदर आहे. याच्यामध्ये काय आहे? मधू या हा एक खूप गरीब मुलगा होता. त्याची आई आजारी पडते आणि तिच्या पोटामध्ये गाठी झाल्याचं डॉक्टर निदान करतात आणि ऑपरेशननं तिला बरं वाटेल असे डॉक्टर सांगतात. पण हा अत्यंत गरीब मुलगा असतो, म्हणून आईच्या ऑपरेशनकडे त्याच्याकडे पैसे नसतात. म्हणून निरुपायानं काही इलाज त्याच्याकडे नसतो, म्हणून तो एका माणसाचं पाकीट मारतो. हा मधू काही जन्मतः चोर नाही आहे, पण आईच्या ऑपरेशनसाठी नाईलाज म्हणून त्याच्याकडे पैसे नसतात आणि म्हणून एका माणसाचं पाकीट तो मारतो. त्याच्याजवळ पैसे नसतात म्हणून. आणि पाकीट मारल्यानंतर त्यातल्या नोटा मोजतो तर किती असतात? ते 2000 असतात. आणि त्या नोटांसोबत एक चिठ्ठी पण त्याला सापडते. काय असतं त्या चिठ्ठीमध्ये? तर त्या माणसानं आपल्या भावाला ती चिठ्ठी लिहिलेली असते. काय लिहितो तो? प्रिय आनंदा, सोबत 2000 रुपये पाठवतोय. आईचं औषध पाणी नीट कर. मी येत नाही. तेवढेच पैसे वाचतील. आईच्या उपयोगी पडतील. आणि खाली पत्ता दिलेला असतो, कोणाला पाठवलं त्याचा पत्ता. मग हे पत्र वाचल्याबरोबर मधूचे डोळे उघडतात. अरे, आपण आपली आई आजारी आहे म्हणून ज्या माणसाचं पाकीट मारलं त्याची पण आई आजारीच आहे की. आपली आई तशीच त्याची पण आई आहे. मग तो घेत नाही ते पैसे, तो पत्ता शोधतो आणि त्या माणसाकडे जातो. म्हणजे स्वतः दुःखात असताना हा मधूसुद्धा दुसऱ्याच्या दुःखाचाही विचार तो करतो. पहा, अशी माणसं फार थोडी असतात. मधूने स्वतःचा विचार केला नाही, जाऊ दे त्याची आई आहे आजारी असू दे, आपण आपल्या आईचं ऑपरेशन करून घेऊ, असा स्वार्थी विचार त्यानं केला नाही. ती चिठ्ठी वाचल्यानंतर त्याच्या अशा लक्षात आलं की अरे, या माणसाची पण आई आजारी आहे. आईच्या औषध पाण्यासाठी हे 2000 रुपये पाठवतो आणि हा स्वतः का जात नाही आहे? तर जाण्या येण्याचे पैसे वाचतील, म्हणजे यांची पण परिस्थिती गरीबच आहे. तेवढेच वाचलेले पैसे आईच्या उपयोगी पडतील. आणि हे पत्र वाचल्यानंतर मधूचे डोळे उघडतात. त्याला खूप वाईट वाटतं आणि तो पत्ता शोधत शोधत त्या माणसाकडे जातो. त्या माणसानं आपल्या आईच्या आजारपणासाठी ते पैसे ठेवलेले असतात. आणि मधू मग त्या माणसाकडे आपण जी काही चूक केली, चोरी केली, त्याची कबुली देतो की
मी सुद्धा माझ्या आईच्याच आजारपणासाठी अशी अशी तुमचं पाकीट चोरलं, मला माफ करा वगैरे. पण असं असूनही तो मनुष्य ते पैसे परत मधूला करतो, परत देतो मधूला, हे 2,000 रुपये राहू दे, तुझ्या आईसाठी खर्च कर. कारण का तर त्याला तार आलेली असते. तार म्हणजे तातडीचा संदेश. आजच आई गेल्याची तार आली, म्हणजे त्याची आई काय वाचलेली नाही आहे, त्या माणसाची आई. आता मी या पैशांचं काय करू? तुला हे पैसे उपयोगी येतील, कामी येतील, म्हणजे काय उपयोगी येतील? तुझी आई बरी झाली तर माझीच आई बरी झाली असा आनंद मिळेल मला. अशा प्रकारे पहा, या माणसाचंही मन किती मोठं आहे. मधून आपल्या चुकीची कबुली दिली, पण त्या माणसाने पैसे घेतले का परत? असं नाही म्हटलं की हां तू चोरून नेले, तू 2,000 दे आता माझे मला, असं म्हटला का? नाही. कारण त्याची आई काय वाचलेली नाही आहे, त्या माणसाची आईचं निधन झालेलं आहे. मग आता या 2,000चं मी काय करू? त्यापेक्षा हे पैसे तुझ्या आईच्या ऑपरेशनसाठी खर्च कर, तुझी आई तरी बरी होईल. आता माझी आई तरी गेलेलीच आहे. म्हणजे आपल्या दुःखात सुद्धा या माणसानं मधूचा विचार केला. स्वतः दुःखात असताना सुद्धा दुसऱ्यांचा विचार करणं हे माणूसपणाचं लक्षण असतं. पहा, तो विचार या माणसानं केला आणि ते पैसे तुझ्याकडेच राहू दे, तुझी आई जर बरी झाली तर माझी आई बरी झाल्यासारखा आनंद मला मिळेल. अशा प्रकारे किती मोठं मन आहे या माणसाचं. अशा प्रकारे ही कथा अतिशय आपल्याला विस्मयचकित करणारी ही कथा आहे. मग अशी माणसंसुद्धा आपल्याला आजूबाजूला दिसतात की स्वतः दुःखात असताना सुद्धा दुसऱ्यांच्या दुःखाचा विचार करता आला पाहिजे आपल्याला. तेच खरं माणूसपणाचं लक्षण असतं. हेच आपण अशा कथांमधनं शिकायचं असतं. नंतर दुसरी बालकथा आहे फुलं फुलवणारा म्हातारा. या पुस्तकात सुद्धा याच नावाची एक पहिली कथा चांगली सुरेख आहे. या कथेत खूप चमत्कार असले तरी मूळची ही जपानी कथा खिळवून ठेवते म्हणजे काय, पुढे पुढे वाचावीशीच वाटते आपल्याला. खूप स्वैर अनुवादाचं उत्तम उदाहरण म्हणून या फुलं फुलवणारा म्हातारा या कथेचा उल्लेख करता येतो. आता या ज्या कथा वाचल्या त्यातून आपल्याला त्यांच्या कथालेखनाची काय वैशिष्ट्ये जाणवली? तर संवेदनशील मनाचे दर्शन घडवणाऱ्या कथा, संस्काराचे बीज पेरणाऱ्या कथा, कथेतील पात्र त्यागाच्या दृष्टीनं एकापेक्षा एक महान बनवण्यासाठी वापरलेली शब्दांची ताकद. म्हणजे मधू तर आहेच, मधूने त्याग केला, त्याचबरोबर त्या दुसऱ्या माणसाने किती त्याग केला की स्वतःच्या आईचं निधन झालं तर हे पैसे मधूच्या आईसाठी वापर. म्हणजे मधू तर आपल्याला महान वाटतोच, त्याच्याबरोबर तो माणूससुद्धा त्याच्यापेक्षाही महान वाटायला लागतो. पात्रांबद्दल प्रचंड अभिमान आपल्याला वाटतो. पात्रांचे वाईट कृत्यसुद्धा सकारण घडण्याचं वस्तुपाठ. मधूनं चोरी केली, हे वाईट काम केलं, पण त्यालाही कारण होतं. विनाकारण त्याला सवय नव्हती वाईट काम करण्याची, हो की नाही? जपानी कथेचा सुंदर व स्वैर अनुवाद करण्याचं कौशल्य ही त्यांच्या कथांची वैशिष्ट्ये आहेत. पहा, बालकादंबरी, शेवटचा पॅरेग्राफ. बालकादंबरी हे कथेच्या पुढले पाऊल. गिरिजाबाईंचा झंप्या द ग्रेट खरोखरीच ग्रेट आहे. कसा आहे झंप्या? तर महाचळवळ्या वळवळ्या बघावं तेव्हा नुसत्या उद्योगात घडलेला झंप्या बघता बघता बालवाचकांचा लाडका होऊन जातो. आग लागली असे वाटून आगीचा बंब बोलवण्याचे प्रकरण त्या कथेत रंगले आहे. येडबंबू ढब्बू ही बालकादंबरी मनोरंजक आहे. प्रत्येक लहान मूल आईचं आपण आवडतं व्हावं या प्रयत्नात असतं. ढब्बू हा मुलगा आईला उगाचच्या उगाच त्रास देणारा नसतो. ताईचा साखरपुडा असतो, त्यासाठी घरात मिठाई केलेली असते. काही गरीब मुले मागू लागतात, ढब्बू नाही म्हणतो. पण आई म्हणते, तुकडा तुकडा देऊन टाक त्यांना, कुणाला दुःखी ठेवू नये, सर्वांवर प्रेम करावे. ढब्बू ते ध्यानात ठेवतो. दुपारी सगळे वामकुक्षी घेत असतात. त्यावेळी आईने व्याह्यांना देण्यासाठी आणलेले मिठाईचे ताट ढब्बू भिकाऱ्यांना वाटतो. तो भाग वाचकांना आवडावा असा आहे. एकूणच गिरिजाबाईंना शब्दांचे इतके सुंदर दान पडले आहे की अनंत हस्ते कमलाकराने, देता किती घेशील दोकराने असे वाटावे. गिरिजाबाईंच्या लेखणीला, त्यांच्या संस्कारक्षम वाङ्मयाला माझा अंतःकरणपूर्वक मानाचा मुजरा. बालकादंबरीमध्ये 2 कादंबऱ्याचा इथे उल्लेख आलेला आहे. झंप्या द ग्रेट, ह्याच्यामध्ये हा झंप्या खूप महाचळवळ्या वळवळ्या आहे, सतत काही ना काही उद्योगात घडलेला आहे, तो वाचकांचाही लाडका होऊन जातो.
नंतर येडबंबू ढब्बू ही बालकादंबरी खूप मनोरंजक आहे. प्रत्येक लहान मुलाला असं वाटतं की आपण आईचं आवडतं व्हावं. मग आईला आवडण्यासाठी ते वेगवेगळ्या आई सांगेल तसं वागण्याचा प्रयत्न करत असतो. हा ढब्बू हा विनाकारण आईला त्रास देणारा नाही आहे. त्याच्या ताईचा साखरपुडा असतो. त्यासाठी घरात मिठाई केलेली होती, आहे की नाही? आणि काही गरीब मुलं येतात आणि मागायला लागतात. तेव्हा ढब्बू म्हणतो, नाही, आमच्या ताईच्या साखरपुड्यासाठी केली. तो देत नाही. पण आई त्याला काय म्हणते, अरे तुकडा तुकडा देऊन टाक त्यांना मिठाईचा. कुणाला कधीही दुःखी ठेवू नये, सर्वांवर प्रेम करावे असं आई सांगते. मग ढब्बू ही गोष्ट ध्यानात ठेवतो की आईनं सांगितले तसं आपण वागलं पाहिजे, तर आपण आईला आवडू, हो की नाही? मग दुपारी सगळे जेवणानंतर झोपलेले असतात त्यावेळी आईनं साखरपुड्यातली जी काही मिठाई ती व्याह्यांना देण्यासाठी ठेवलेली असते. ताईच्या सासरी देण्यासाठी ती मिठाईचं ताट आणलेलं असतं, देण्यासाठी भरून ठेवलेलं असतं. ते ताट ढब्बू काय करतो, सगळ्या भिकाऱ्यांना वाटून टाकतो. कारण का, तर आईनं काय सांगितले, कोणाला दुःखी ठेवू नये, सर्वांवर प्रेम करावं, म्हणून ते ताट तो भिकाऱ्यांना वाटतो. हे आपल्याला आवडतं, हो की नाही? पण डब्बूला काय वाटलं असेल की अरे आपण असं वागलं तर आपण आईला खूप आवडू, कारण आईनं जसं सांगितलंय तसं आपण वागलेलं आहोत. अशा प्रकारे वाचकांना आवडणारी अशी कादंबरी आहे. म्हणजे खूप छान गिरिजाबाईंचे लेखन आहे. अनंत हस्ते कमलाकराने, देता किती घेशील दोकराने. म्हणजे परमेश्वराने लिखाणाचं हे देणगी, शब्दांची देणगी खूप दिलेली आहे गिरिजाताईंना. पण आपले हात कमी पडतात की ते आपण कमी प्रमाणात वाचतो त्यांचं लिखाण. अशा प्रकारे या गिरिजाताईंच्या लेखणीला त्यांचं जे काही संस्कारक्षम वाङ्मय आहे, मुलांवर संस्कार करणाऱ्या सर्व कथा कादंबऱ्या आहेत, या सर्वांना विजया वाड या अंतःकरणपूर्वक मानाचा मुजरा करतात, सलाम करतात.